लेकिन ये क्लेरिफिकेशन कर रहे बार बार गाय है गाय है गाय है। बसवा कल्याण में जो एमएलए जी ने जो मैं आज यहाँ आने का कारण एक ही है, भाई साहब के पास मैंने विजिट किया। जब बकरीद आता है तो बकरीद के टाइम के ऊपर पूरी देश में, पूरी धरती पे, पूरी वर्ल्ड पे एक अवेयरनेस की मीटिंग होती है पुलिस स्टेशन में, और इसके बारे में जागृत करने का काम भी होता है कि आप लोग गाय वगैरह नहीं काटना चाहिए। और गाय का बारे में जो एमएलए जी ने यहाँ आके उस दिन गाय है बोल के जो बताए, ये गाय है तो पूरा मुस्लिम कम्युनिटी भी सपोर्ट उसके लिए, गाय के लिए करते, नहीं करते सवाल ही नहीं है। कानून के अंदर जो 2020-21 के अंदर जो कानून में जो प्रभु चौहान जी ने नया बिल पास करे कानून का, उस टाइम पे गाय हो बैल हो जो भी चीज़ें नहीं काटना बोल के जो कानून लाए, उसके बाद वो कानून की इम्प्लीमेंट जितना होना था कर्नाटक में और हर गली गली घर घर तक जो पहुंचना था, वो कानून के बारे में उतना अवेयरनेस नहीं मिला है लोगों को। वो जब नहीं मिला है तो पीस मीटिंग में ना एमएलए गए, ना हिंदू के लोग गए, ना सभी धर्म के, सभी एसोसिएशन के, सभी कास्ट के लोग, कोई भी रिप्रेजेंटेटिव पीस मीटिंग में भी नहीं थे। और म्यूनसिपालिटी की गाड़ियों से उन लोग बाज़ाब्ता ऐलान करे बसवा कल्याण में, आप जो भी वेस्ट है वो मत फेंको रोड के ऊपर, हमारा सीएमसी का स्पेशल गाड़ी बनाए बोल के। तो कानून में गाड़ी बनाए बोल के बोले वाले कौन? सीएमसी वाले। तो जब कानून ही गलत है तो सीएमसी वाले वेस्ट है बोल के अनाउंस क्यों करे? कानून को हम भी गौरव करते, उन्हों भी गौरव करते हैं, उन्हों भी परंपरा के हिसाब से उन्होंने काम करते आए। को आज ही ये हुए बोल के उन्होंने स्पेशली बकरीद के दिन गाय ला के काटना ऐसा नहीं सोचे। जैसा उनका परंपरा है वो परंपरा में आ गए। कानून के बारे में अवेयरनेस नहीं थी। जिस दिन एमएलए यहाँ आने के बाद मैं ये पूछना चाहता हूँ एमएलए को, आप एमएलए हैं, अब शांति में गलती उनसे भी होता है, गलती हमसे भी होता है, गलती आपसे भी होता है। गलती इंसान रहने के बाद धरती के ऊपर गलती तो होता। तो अब शांति में बोलना था केस करेंगे, कानून में बोलना था पुलिस डिपार्टमेंट को केस करेंगे, चलो ठीक है केस करेंगे। अवेयरनेस की गलती भी हमारी गवर्नमेंट की, हमारी एमएलए की, हमारे म्यूनसिपालिटी के मेंबर की, सभी लोगों की गलती है। उन्हें इस अभियान चलाना था क्योंकि उन्होंने 20-24 महीने से उन्होंने एमएलए थे, पहले भी, दूसरी बार भी उन्होंने एमएलए बसवा कल्याण से चुन के आए। लेकिन मैं कभी दिन उनको जो गौ रक्षा का बात करें, मेरे को बहुत बड़ी खुशी है। माइनॉरिटी के लोगों को भी खुशी है, हम रक्षा के लिए सपोर्ट करते हैं। आज उन्होंने असेंबली के अंदर भी एक बात बताया कि बसवा कल्याण में सिटी के अंदर, सभी एरिया के अंदर महीने को 8 बैल गाय पेपर खा के मर गए बोल के बताए। जब 8 मर गए ಒಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ 1 महीने के अंदर 8 गाय मर गए बोल के बताए, तो 20 महीना 24 महीना उन्होंने थे। तो महीने को 8 बोलने के बाद चुप हिसाब पकड़ लेंगे हम, 160 हो गए 20 महीने में, और आगे के 30 पकड़ लो तो अब हिसाब डालेंगे तो 180-200 गाय जब कट गए, उन्होंने बोल रहे खराब हो गए, खा के उनका हेल्थ खराब हो गए, उनके लिए गौशाला बनाओ। असेंबली में आज कल बात करें सो मैं देखा, चलो असेंबली में बात करें, हमको खुशी है। तुम 20 महीने में अवेयरनेस क्यों नहीं करे बोलने का एक प्रश्न होता, जनता भी सोचना चाहिए। और बसवा कल्याण नहीं, पूरी कर्नाटक में ये सिलसिला जो परंपरा है वो चलते आ रहा है। कानून को मर्यादा सब लोग देते, हम भी देते,
लेकिन उस दिन जो घटना घटी, जो घर में एक परिवार में खुशी मनाने के लिए एक ईद के दिन सभी परिवार के लोग इकट्ठा होके ईद करते, उस दिन जाको जो उस तरीके से जो हरकतें करे वो हमारे को ठीक नहीं लगा। शांति में अब कानून के हिसाब से उनको बोलना था, उनके हाथ से भी गलती हो गया तो अवेयर करना था। आगे आने वाले दिनों में ये कास्टिज्म का पॉलिटिक्स नहीं करना। उनके ऊपर भी केस हो गए, इनके ऊपर भी केस हो गए। इन्हों बोले वो विजय सिंह साहब जाके होम मिनिस्टर तो बोल के केस करवाए बोल के जो बोले, मैं उसको खंडन करता हूँ। कोई भी अब प्रधानमंत्री को फोन करते, होम मिनिस्टर को करते, कौन किसके ऊपर भी केस करो बोले तो केस नहीं होता है। उनकी भी गलती होने के बाद उनके ऊपर भी केस हो गए, इनके ऊपर भी केस हो गए। लेकिन उस दिन जितने लोग क्या आए थे वो हमारे को भी कहीं ना कहीं देखने के बाद ये ऐसा नहीं होना था। सेकंड में हाथ जोड़ के रिक्वेस्ट करूँ पुलिस डिपार्टमेंट को, जब इतनी इश्यू हो गई है तो इतने लोगों को ठहरने के लिए यहाँ क्यों दिए? यहाँ के पिक्चर चल रहा था क्या? भाई आपको कंप्लेंट आया तो आप कंप्लेंट जो दिए उनको लेके आओ। आप कोई घर में कोई नेता हो, कोई तीसमार का हो, किसी के घर में जाना है तो उनके पास सर्च वारंट उनके पास रहना पड़ता है, या सर्च करने के लिए उनके पास उनका कानून के अंदर उनका पावर रहना पड़ता है। जब उन्होंने जाके घर के अंदर सर्च करते, कहीं ना कहीं ये पॉलिटिकल नहीं होना चाहिए बसवा कल्याण में। आज हम भाई साहब के पास इसलिए आए कि कानून में उनकी गलती है, उनको हो गया, कानून में गलती आपकी है तो आपको हो गया। लेकिन ये क्लेरिफिकेशन कर रहे, बार बार गाय है गाय है गाय है बोलने का जो बात है वो कहीं ना कहीं जब तक लैब रिपोर्ट नहीं आता, हम आज आए, हम गाय का कानून को और गाय को पूजा करने वाले लोग हैं, लेकिन जब तक कानून में लैब का रिपोर्ट नहीं आता है हम गाय भी नहीं बोल सकते, बैल भी नहीं बोल सकते। नहीं, मैं क्या बता रहा हूँ, जब पॉलिटिशियन हो, कोई आदमी हो, जब हम थर्ड पार्टी आते हैं उसके बारे में नॉलेज रखने वाले आते हैं। देखिए जो भी पॉलिटिशियन रहता है वो कोई वेटरनरी डॉक्टर नहीं रहता है, ना वो कोई पुलिस की किताब पढ़ के आईएसओ नहीं रहता है। जो परंपरा का हिस्ट्री है और जो जैसा चलते आ रहा है उसके बारे में देखने वाले लोग रहते हैं। उसकी जब भी रिपोर्ट आएंगी बार बार इन्हें बोल गए तो गई तू ये कहीं ना कहीं गई तू बोलने का ये पहला कंफ्यूज मत करो। गए था जब तक इसका रिपोर्ट नहीं आता है जब तक आप बोलो मत। उस दिन ऐसा बोले तो फिर रोज बसवा कल्याण में क्या हो रहा है, कितने बीफ की गाड़ी जाते अलग अलग, कितना बीफ एक्सपोर्ट होता है बसवा कल्याण से लेके कर्नाटक में, कितने गाय कटे बोल रहे, गाय था ही नहीं, कितने बैल कटे हो गए। इनको क्या होना ना, एक के पीछे जाके एक इन्हों मैं बचपन से देखता हूँ, इनका चाहे भी काम है सोशल वर्क में, काम में एक परिवार में ऐसा आके करने के बाद वो परिवार में बच्चे रहते, भान रहते, कहीं ना कहीं एक कम्युनिटी में ऐसा नहीं लगना चाहिए। और अगर कानून तंदिलप्पा कानून के अंदर भाजपा मॉडिफिकेशन है हुए 2020-21 में, ये कर्नाटका प्रोविजन ऑफ स्लॉटर एंड प्रिवेंशन एक्ट, कैटल एक्ट है। ये एक्ट के तवजूद जो भी है, देखिए इन्हों भी जाके ऐसा चिल्ला नहीं सकते, जो कानून का है वो हिसाब से उन्हें चलाना चाहिए। गौशाला का बारे में दिए, शॉर्ट टाइटल का बारे में दिए, और इसको किस तरीके से कौन पकड़ना, कैसे पकड़ना, कौन से ऑफिसर आना है यहाँ, ठीक है, स्लॉटर को कैसे जाता है, क्या हो गए सर, रिस्ट्रिक्शन क्या हो गए, सभी कानून है। कानून को गौरव उन्होंने करते हैं, लेकिन यहाँ के ऐसा करने का कहीं ना कहीं एक पॉलिटिक्स है। इनको जब 24 महीने में कभी इनको बैल नहीं दिखे बसवा कल्याण में, 24 महीने में बकरीद तीसरा है उनका, तीसरा बकरीद में उनके वाइफ तहसीलदार थे, एक भी क्यों नहीं मिले भाई? जब मिलना था तो पूरे जगह में मिलना था। ये कहीं ना कहीं इनका एक छोटी सी गलती हुआ होगा, जो कानून के हिसाब से उनको जो सजा होने का होता है। इन्हों भी जब बोले बार बार मेरे ऊपर केस करे, मेरे ऊपर होना बोल को केस करे,
झूठा केस उनके ऊपर भी कोई भी नहीं करता है। उनकी भी गलती होगा उनके ऊपर करे, इनकी गलती होगा इनके ऊपर करे, लेकिन ये जो सिस्टम से चलना था ये कहीं ना कहीं बसव कल्याण को शोभा नहीं देता। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಘಟನೆ ಆಗ್ತು, ಆ ಘಟನೆಗೆ ಮನೆಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಹೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಏನು ತಪ್ಪಾಗಿದೆ, ಅವಾಗ ಗೌರಕ್ಷ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಆಕಳ ಬಗ್ಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದಾಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಂತ ಅವಾಗೂ ಕೂಡ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದಾಗ ನಾವು ಕೂಡ ಆಕಳಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದಂಥ ಜನ ಅವಾಗೇನು ಇವಾಗ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿದಾಗ ಆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ದಾಗ ಮಾತ್ರ ಬಗದಿತ್ತು. ಆ ಮನೆಗೆ ಬಂದು ಆ ಮನೆದೋಗಿ ಒಳಗೆ ಹೋಗೋಂಥ ಕೆಲಸ ಸಿಗೋಂಥ ಕೆಲಸ ಯಾಕೆ ಎಮ್ ಎಲ್ ಎದ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ, ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ವೆಟರ್ನರಿ ಅಧಿಕಾರಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದ ಅಧಿಕಾರಿ ತಾನೇ ಬರಬೇಕು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಎಲ್ಲ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೊತಾ ಕುಂತಾಗ ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಭೀ ತೆಗಿಬೇಕಾಗ್ತದೆ, ವೆಟರ್ನರಿ ಇಲಾಖೆ ತೆಗಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇವಾಗೂ ಕೂಡ ಆಕಳ ಬಗ್ಗೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಧರ್ಮ ಗುರುಗಳು ಆಗೈತಿ ಹೇಳ್ತಾಗ ಆಗೈತಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಹಿಂದೂ ಇರಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಇರಲಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಗ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಎಮ್ ಎಲ್ ಎ 24 ತಿಂಗಳದಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅವಾಗ ಎಮ್ ಎಲ್ ಎದು ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ವೆಟರ್ನರಿ ಇಲಾಖೆದಾಗ ಇದೇನು ಬಿಲ್ ಪಾಸ್ ಆಗಿದೆ 2021ದಲ್ಲಿ ಏನು ಹೊಸ ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಸಿಂಗಲ್ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. 24 ತಿಂಗಳದಾಗ ಒಂದು ಜಗಿನಾಗ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಒಂದು ಜಗಿನಾಗ ಯಾವುದೇ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಎಲ್ಲ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಹೋಗಿ ತಂದು ಒಂದು ಪೀಸ್ಫುಲ್ ಮೀಟಿಂಗಿಗೂ ಕೂಡ ಅಟೆಂಡ್ ಆಗಿಲ್ಲ. ಅಚಾನಕ್ ಯಾಗೋ ಬಂದವು ಹೇಳಿದವು, ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಅವಾಗ ಯಾಗೈತಿ ನೀವು ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮೋಡ್ದಾಗ ಪ್ರಚಾರ ತೊಗೊಂಬಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ ದಯವಿಟ್ಟು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಕೋಮು ಗಲಭೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನು ಈ ರೀತಿ ನಮ್ಮ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಬಸವಣ್ಣನ ತತ್ವ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎರಡು ಕಣ್ಣು ಇದ್ದಿದ್ದಪ್ಲೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೋಮು ಗಲಭೆ ಆಗಂತ ಇಶ್ಯೂವಿಗೆ ಎಬ್ಬಿಸಬೇಡ್ರಿ ಎಂಬುದು ನಾವು ಮನವಿ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಮೇಗೂ ಕೂಡ ತಪ್ಪಾದಾಗ ಅವ್ರ ಮೇಗೂ ಕೂಡ ಕೇಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಏನೇ ಇದ್ದರೂ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಾನೇ ಸ್ಪಷ್ಟನೆ ನೀಡ್ತಾಗ. ಅದೇ ರೀತಿ ಅವರು ಈ ಕೇಸ್ ಮಾಡಿದಾಗ ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಅವ್ರು ಮಾಡಿದಾಗ ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳು ಮಾಡಿದಾಗ ಯಾರಿಗೂ ಬೇಕಂತ ಮಾಡಲ್ಲ. ಕಾನೂನು ಬಗ್ಗೆ ವಿಡಿಯೋದಾಗ ತಾವು ನಿಂತಿದ ಬಗ್ಗೆ ನೋಡಿ ಅವರು ನಿಮ್ಮೆಗೂ ಕೂಡ ಮಾಡಿರ್ಬೇಕು. ನಮ್ಮಂತವ್ರು ನಾವು ಕೂಡ ತಪ್ಪು ಮಾಡೋಕೆ ನಮ್ಮೆಗೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾಗ ನೀವು ಏನೇ ಇದ್ದಾಗ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡ್ರಿ. ಇವತ್ತು ಮತ್ತೊಂದು ನಿನ್ನೆ ತಾವು ಅಸೆಂಬ್ಲಿದಾಗ ಮಾತಾಡಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಹೇಳಿದ್ರಿ ರೋಡಿನ ಮ್ಯಾಗ ಇದ್ದಂಥ ದನಗಳಿಗೆ ತಾವು ಒಂದು ಸಜೆಷನ್ ಕೊಟ್ಟರಿ ಅಸೆಂಬ್ಲಿದಾಗ ಆ ದನಗಳಿಗೆ ಒಯ್ದು ಗೋಶಾಲದಾಗ ಬಿಡಬೇಕಂತ ತಾವೇನು ಹೇಳಿದ್ರಿ ಅದು ನಮ್ಮದು ಕೂಡ ಸಪೋರ್ಟ್ ಅದ. ಆದಾಗ ಒಂದು ಕಡೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ ತಾವು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ಸದನಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿರಿ. ತಿಂಗಳಿಗೆ 8 ದನ ಅದು ಕಾಗಜು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತಿಂದು ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದವ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. 8 ದನ ಸಾಯ್ತವ ಸಿಟಿದಾಗ ಅಂತಂದಾಗ ಅದಾಗ ಲೆಕ್ಕ ಮಾಡಿದಾಗ 24 ತಿಂಗಳದಾಗ ತಿಂಗಳಿಗೆ 8 ಅಂದಾಗ 160, 20 ತಿಂಗಳದಾಗ ಕಂಟಿನ್ಯೂಟಿ ಸತ್ತು ಅಂದಾಗ 160 ದನ ಸಾಯ್ತಾವ. 160 ದನ ಸಾಯತನ ದಯವಿಟ್ಟು ತಾವೇನು ಮಾಡಿದಾಗ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ತಮ್ಮದೇ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಸುಮ್ಮನೆ ಕುಂತಗಿ ವೆಟರ್ನರಿದವ್ರ ಬಳಿ ನಾವು ರಿಪೋರ್ಟ್ ತೊಗೊಂಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಫಿಗರ್ಸ್ ಬೇರೆ ಇದೆ, ನೀವು ಹೇಳೋಂಥ ಫಿಗರ್ ಬೇರೆ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಪ್ರಚಾರ ತಗೋಬೇಡ್ರಿ. ಬಸವಣ್ಣನ ನಾಡಿನ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ಗೋರಕ್ಷಾ ನಡಿಗೆ ಸದಾನ ಸ್ವಾಮಿ ಮಠದ ಬಳಿ ಎಷ್ಟು ಯಾಗೈತಿ, ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಲಿಮಿಟ್ದಲ್ಲಿ ಯಾಗೈತಿ, ರೋಡಿನ ಮೇಲೆ ಕೂಡ್ತಾ ಇದ್ದಾವ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವೇರ್ ಮಾಡ್ರಿ. ಇಂಥ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ದಾಗ ಜಗಳ ಹಚ್ಚಂಥ ಕೆಲಸ ಬೇಡ. ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಮ್ಯಾಗಾಗಲಿ, ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗ ನಿಮ್ಮೇಗಾಗಲಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೋಗಿ ನಾವು ಭೇಟಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೆವು. ಏನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿ ಕಾಸ್ಟಿಸಮ್ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಆಗಲಿ, ಕಾಸ್ಟಿಸಮ್ ಕೆಲಸ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಆಗಬಾರ್ದು. ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣ ಕರ್ಭೂಮಿ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಸಮಾನತೆ ಮಾಡಿ ಸಂದೇಶ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಸಾಗಿದಂಥ ಬಸವಣ್ಣ ಕರ್ಭೂಮಿದಾಗ ಶಾಂತಿ ಇರಲಿ ಅಂತ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು. ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗ್ಯದ, ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡ್ಯಾಗ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗ್ಯದ. ಆದಾಗ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಾಗೂ ಕೂಡ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ 2 ಕಮ್ಯುನಿಟಿ ಜನ ಇಲ್ಲಿ ನಿಂತಾಗ ಸುಮಾರು 200 ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಬಂದು ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿದಾಗ ಒಂದು ನಿಷ್ಠಾವಂತ ಸಮಾಧಾನದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಯಾಲರಿನೇ 10-12 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಲರಿ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಂಥ ಜನ ಇದ್ದಾಗ 90 ಜನ ಅವಾಗ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಜಾಗ ಆಗಲಿ
ಇಲ್ಲಿಗ ಲಫಡ ಆಗಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಂಥದ್ದಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಬೇಕೇ ಆಗ್ಯದ. ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ತುಂಬ ನೀವು ಹಿಡಿಯೋಲ್ಲ. ನಾಳೆ ಹಿಡಿದು ಬೆಟ್ಟಕ್ನಾಗೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಿಮಗೆ ಒಂದು ಥೋಡೆ ದಿನ ಮಂತ್ರಿ ಮಾಡಾಗಿ ತೊಗೊಂಡು ಇಡೀ ರಾಜ್ಯ ತುಂಬ ಇದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಾಗಿ. ನಾವು ಬ್ಯಾಡ್ ಅಂಬಲ್ಲ, ಅದ್ರ ಸಲಕ್ಕೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅದ, ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡ್ರಿ. ನೀವು 3 ವರ್ಷ 2 ವರ್ಷದಾಗ ನೀವು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಒಂದು ಕೇಸ್ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ, ಇಂಥ ಕೇಸ್ ಒಂದು ಇದ್ದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ನೀವು ಸುಮ್ಮ ಕುಂತ್ರಿ? ಇವತ್ತು ಯಾಕೆ ಬಂದ್ರಿ? ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ನಮಗೆ ನೋಡಿದಾಗ ಇದು ರಾಜಕೀಯ ಅನ್ನಿಸ್ತದ. ರಾಜಕೀಯ ದಯವಿಟ್ಟು ಆಗಬಾರ್ದು ಅಂಬೋದು ನಾವು ಮನವಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಸಂಧಾನ ಹೇಳಕ್ಕೆ ನಾವು ಅವಾಗ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೆವು. ನಾವು ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ವಿಷಯ ಅಲ್ಲ, ನಾವು ಇದೇ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಹುಟ್ಟಿದೆವು. ಅವಾಗ ನಾವು ಕೂಡ ಸಣ್ಣ ಸೈಕಲ್ ಹೊಡಿಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಗಪ್ಲೆ ಇದ್ದಾಗ ಅವಾಗ ಎಷ್ಟು ದುಃಖ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಅವತ್ತು ಹಬ್ಬದ ದಿವಸ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಇದು ಏನಾಗ್ತಪ್ಪ, ಒಂದು ಸಂತೋಷ ವಾತಾವರಣದಾಗಿದು ಒಂದೇ ತಗ ಎಲ್ಲೋ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದಪ್ಲೆ ಅವಾಗಿಗೆ ಅನ್ಸದ. ಅದಕ್ಕೆ ದೇವರು ಅವಾಗಿಗೆ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ. MLA ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಮ್ಯಾಗ ಭೀ ಕೇಸ್ ಆಗಲಿ, ಇವ್ರ ಮ್ಯಾಗ ಭೀ ಕೇಸ್ ಆಗಲಿ. ಅದಾಗ ಏನು ಮಾಡಂತ ಅದು ಏನು ಸಿಸ್ಟಮ್ ಇತ್ತು, ಅದು ಭಾಳ ತಪ್ಪಿತ್ತು. ಇವಾಗ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದಾಗ ಇವರು ಕೂಡ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಇದು ಕಾನೂನು ಬಗ್ಗೆ 2020-21 ಬಗ್ಗೆ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವಾಗ ಕಾನೂನು ಬಗ್ಗೆ ತಾವು ಯಾವ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಹಳೆ ಪರಂಪರಾ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಾಗ ಅಂಬೋದು ಅವಾಗದು ಗೌರ್ನಮೆಂಟ್ದು ಕೂಡ ತಪ್ಪಿದೆ ಇದ್ರೊಳಗೆ. ಮತ್ತು ಅವಾಗ ಎಂದಿನ ಲ್ಯಾಬ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅಂದಿಂತನ ಅವಾಗ ಹೇಳಕ್ಕ ಇದು ಆಕಳದ, ಇದು ಇಲ್ಲಪ್ಪ ಹೋಗಿ ಇದೆ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡೋಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅವ್ರ ಕೈಲಿ ಆಗಲ್ಲ. ಲ್ಯಾಬ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಬಂದ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದಾಗ ಆಕಳ ಕಡೆ ನಿಲ್ಸ್ರಿ ಅಂಬಲ್ಲಿ ನೀವು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಅದು ಆಗಬಾರ್ದು. ಮುಂದೂ ಕೂಡ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಆಕಳಿದ್ದಾಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮ್ ಆಗಲಿ ಹಿಂದೂ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ನಾವು